आज आपण पाहणार आहोत मँगो शिरा कसा बनवायचा। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि सध्या सीझन देखील चालू आहे मँगोचा, त्यामुळे काहीतरी नवीन म्हणून मी हा मँगो शिरा बनवणार आहे। तर चला तर मग पाहूया मी कशा पद्धतीने मँगो शिरा बनवलेला आहे। अगदी झटपट बनवून तयार होतो, जसं सेम आपण शिरा बनवतो त्याच्यामध्येच आपल्याला फक्त मँगोची जी प्युरी आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। त्याला अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे व 1 वाटी मी मँगोची प्युरी घेतलेली आहे। 5 ते 6 काजू आणि बदाम घेतलेले आहेत, मी ते स्लाइस करून घेणार आहे आणि 1 चमचा त्याच्यामध्ये वेलची पावडर घेतलेली आहे। आता इथे मी 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी छान गरम करून मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। अगदी कोमट करायचं आहे, तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरी हरकत नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी किंवा दूध वापरू शकता। आता इथे मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेला आहे। तुम्ही तुपाचा जेवढा वापर कराल तेवढं तुम्हाला छान टेस्ट येते शिऱ्याला। जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर मग तुम्ही डालडा वापरू शकता। आता याच्यामध्ये मी रवा घालून घेतलेला आहे। आपल्याला हा छान मंद आचेवर अगदी खरपूस थोडासा रंग हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याचा छान स्मेल येत नाहीये तोपर्यंत आपल्याला रवा परतवायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटं मी मंद आचेवर हा रवा परतवून घेणार आहे। कारण जर तुम्ही फुल स्पीडवर जर हा रवा परतला तर जाईल किंवा पटकन त्याचा रंग चेंज होईल, पण जो त्याचा एकदम प्रॉपरवाला टेक्स्चर आहे आणि जी त्याची स्मेल येणार आहे ती येणार नाही। आणि तुम्ही असं थोडासा वेळ घेऊन करा, ह्याची टेस्ट एकदम छान बनवून तयार होते। चार मिनिटं मी व्यवस्थित रवा परतवून घेतलाय। आता याच्यामध्ये मी मँगोची प्युरी घालणार आहे। तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता, तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण हे करा, ॲडजस्ट करा। पटकन हे फिरवायचे कारण ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। आता मी जे आपण कोमट पाणी करून घेतलं होतं तर ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून एकजीव करून घेणार आहे। आवश्यकतेनुसार घाला। आता याच्यामध्ये मी जी साखर घेतली होती, कारण आंबा पण गोड असतो आणि साखरही गोड असते, त्यामुळे तुम्ही गोडाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता। आता हे मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। साखर मेल्ट व्हायला लागली की पुन्हा ह्याचं टेक्स्चर बदलायला लागतं। आता याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूयात। एक 2 मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचंय। पूर्ण आपलं साखर मेल्ट झालेली आहे आणि याचं टेक्स्चर देखील बदललेलं आहे। आता याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे कट करून घेतले होते, तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता। तर 1 2 मिनिटं मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटांनंतर आपला मँगो शिरा बनवून तयार झालेला आहे। चवीला देखील उत्तम बनवून तयार होतो, छान टेस्ट येते। तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि नक्की या सीझनमध्ये मँगो शिरा ट्राय करून बघा।